नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत मालमत्ता गुन्हे विरोधी पथक व गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकांनी केलेल्या 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये सुमारे 6,80,000 रुपये किमतीचे गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे गुळ मिश्रित कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या कारवाईत बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 2च्या सुमारास आरगडे वस्ती पवना नदीकाठी शिरगाव या ठिकाणी शिरगाव येथे राहणाऱ्या महिला आरोपी हिने विना परवाना 6,50,000 रुपये किमतीचे हातभट्टीचे कच्चे रसायन भिजत घालताना मिळून आली आहे। पोलिसांची चाहूल लागताच महिला आरोपी पळून गेली आहे। पोलीस हवालदार नितीन उमरजकर मालमत्ता गुन्हे विरोधी पथक यांच्या फिर्यादीवरून शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस हवालदार मारुती सोनटक्के पुढील तपास करीत आहेत। तर दुसऱ्या कारवाईत गुन्हे शाखा युनिट 4चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंत यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार सोडगीर, पोलीस शिपाई सुगदाने असे अवैध धंदे कारवाई करण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आडले बुद्रुक येथे ओढ्याच्या कडेला 30,000 रुपये किमतीचे 600 लिटर गुळ मिश्रित कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे। आरोपी बबन भिकाजी वाघमारे वय वर्ष 38 राहणार काटकर वस्ती थोडले आडले याच्या विरोधात शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक वनवे पुढील तपास करीत आहेत। आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।